पद्मा, हा. तू मगाशी फोनवर कोणासोबत बोलून राहिली होती? एवढं चोरून चोरून आरामशीर आरामशीर असं असं काय काय म्हणजे काय कोणाचा फोन होता? नाही. मी कोणासोबत नाही. फोनवर का? फोन नाही. फोन तर फोन फोनवर नाही. मी नाही बोलली. पद्मा, उगाच खोटं बोलू नको. माझे लक्ष आहे, तू मगाशी बाल्कनीत जाऊन जाऊन बोलून राहिली होती. तुझ्या आईचा फोन होता ना? हा. ऐकलं वाटते बाई हिनं फोन. अं, आईचा. एवढं काय घाबरायला लागते? मी तुझ्या आईसोबत बोलायला कधी नाही म्हटलंय का? आणि तुझ्या आईसोबत तू बोल ना. आईसोबत नाही बोलशील तर कोणासोबत बोलशील? आईसोबत कशाला चोरून चोरून बोलते तू? त्याही दिवशी मी बघितलं. फोनवर तू आईसोबत बोलून राहिली तुझ्या. चोरून कशाला बोलायला लागते? हा. मी आईसोबत बोललो तर चालते का? म्हणजे मी लावलाच नाही आईला फोन. अजिबात नाही लावला. आईच लावते. ती म्हणते मला फक्त सांगत जा की कसे आहात तुम्ही, लेकरं कसे आहेत. एवढं विचारते, ठेवते, फक्त एवढंच विचारते. अगं, तुझ्या आईला तू स्वतःहून फोन करत जा, बोलत जा, सांगत जा त्यांना. आईसोबत बोलायला मी नाही नाही म्हटलं तुला कधी. हा, पण तुझ्या भावासोबत आणि तुझ्या बाबांसोबत नाही बोलायचं. तुझ्या आईसोबत बोलायला मी कधी नाही म्हटलंही नाही आणि नाही म्हणणारही नाहीये. तुझ्या आईला तुझी काळजी आहे, त्याबरोबर तुझ्या संसाराची काळजी आहे. फक्त तुझ्या आईला. म्हणून तू सुद्धा संबंध तुझ्या आईसोबतच ठेवायचे. बोलायचं, विचारपूस करायची, आपल्या इकडचं सगळं आनंद, खुशी, दुःख सांगायचं फक्त तुझ्या आईला. कारण त्यांना तुझ्या संसाराची काळजी आहे. म्हणून आता याच्या पुढे कधीच आईला चोरून फोन नाही करायचा, उजागरीनं फोन करायचा. काय? आणि आईला पण सांग तुझ्या फोन करत जा म्हणा. तुझ्या आईच्या फोनासाठी मी कधी नाही म्हटलंय का? हा. आईसोबत बोलत जाऊ का मी? आईला खूप वाटते हो. आईला फक्त वाटते असं की बोला म्हणून. ती तुमची पण चौकशी करते. पाहुण्याचं कसं आहे, पाहुण्याचं कसं आहे, असं तसं विचारते हो. माहिती आहे मला, तुझी आई खूप चांगली आहे. आता परत आईला चोरून नाही फोन करायचा हं? कर, लाव फोन आईला आणि सांग ना, रश्मीला मुलगी झाली. हा, आपण पाहायला गेलो होतो. कर फोन आणि शांततेनं बोल आईसोबत. पण फक्त आईसोबतच काय? हा. हो. मग आईसोबत चोरून चोरून का बोलते? तुला काय वाटलं माझं लक्ष नाही? त्या दिवशी मी एकदा ऑफिसमधून आलो, तू बोलून राहिली होती, तू फोन ठेवला आणि ते इकडे धावपळ तिकडे धावपळ. हा, आईसोबत बोलायला थोडी मी कधी तुला नाही म्हणणार आहे. हं? हा. हा. अम, नाही, पण मलाच असं वाटलं की ते तुम्ही म्हटलं होतं ना की आता कोणासोबत संबंध नाही ठेवायचे, जायचं नाही म्हणून. पण आई ना, आई करतेच फोन. तिला मी सांगितलं, म्हटलं करत नको जात जाऊ. अं, तरी ते करतेच. इतकंच विचारते कसं काय हाय, मजेत आहेत ना, साजरा आहे ना, बैठवतो. बस एवढं काही काही बोलते आणि ठेवून देते. म्हणून मी आता तिला ते सांगत होती की चांगलं आहे आई, रश्मीला पोरगी झाली असं सांगत होती. आईले फोन केला तर चालते ना? मी कोणाला नाही करत दुसऱ्याले. मी आता कोणालाच फोन नाही केला, किती दिवस झाले ना मला कोणाचा फोन आला. आता माझं कोणाला कामच काय? काही पैसे लागत असले, काही कोणाला आणून द्यायचं असलं, काही कोणाचं पार्सल पाठवायचं असलं, तर मला सगळे फोन यायचे. पद्मा हे पाठवून दे, पद्मा ते कर, पद्मा इथं पैसे टाक, पद्मा ऑनलाईन हे बोलव. मला सगळे फोन यायचे. आता कोणाचा फोन नाही येत मला, कारण मी आता कोणाचं काम नाही करत ना. मग आता मला फोन पण नाही येत कोणाचा. समजलं? सगळे फक्त कामाचे आणि स्वार्थी लोक आहेत म्हणून. जोपर्यंत तू मस्त त्यांना शॉपिंग करून द्यायची, पार्सल पाठवायची, हं? तोपर्यंत सगळ्याचे फोन चालू होते. तुझ्या ताईचाही फोन नाही आला किती दिवस झाले. माझं बारीक लक्ष असतं, नाहीतर चालूच असायचं. हम्म. आला नाही, मी पण नाही केला.
जाऊ दे. तुला काय कमी आहे? हं? फक्त सांगितलं तसं राहायचं. फालतू कोणाच्या कामातही पडायचं नाही आणि कोणाकडून काही अपेक्षा ठेवायच्या नाहीत. ओळखून घ्यायचं कोण कसं आहे, कोण कसं आहे. आजपर्यंत रश्मीला पाठवलं तू कधी कुठलं पार्सल? का कधी काही घेतलं? का कधी काही दिलं तिला? का कधी तिला कधी प्रेमाने फोन केला? तरी पण चौकशी कोण करते तुझी? माझी बहीणच करते. एवढं लक्षात असू दे. चल ठीक आहे. बोलत जा तुझ्या आईसोबत. असं काही चोरून छिपून बोलायची काही गरज नाही. आणि मी काही एवढा क्रूर माणूस नाहीये, की एवढा हिंसकही नाहीये, की तुला तुझ्या आईसोबतही बोलू देणार नाही. मी या संस्कारात वाढलेलाच नाही, की तुला बा तुझं माहेर बंद करायला मी भाग पाडील. पण आता माझी मजबुरी आहे, हे तूही समजून घे. कारण तुझे लोक कशी आहेत, हे तूही ओळखले. हं? जसे मला माझ्या बहिणीची काळजी आहे, माझ्या आई-वडिलांची काळजी आहे. मला असं वाटायचं तू पण तुझ्या आई-वडिलांची काळजी घेतली तर काय होते? तुला तुझा भाऊ आहे, बहीण आहे, तुझे नाते आहेत. पण त्या लोकांनी तुझा गैरवापर केला ना. हं? त्या लोकांनी तुझं हित नाही पाहिलं, स्वतःचं हित करून घेतलं. म्हणून आता मला कठोर व्हावं लागलं, तर मला राहू दे तसंच. पण माझ्या संस्कारात असं नाहीये, हे तुलाही माहिती आहे. पण काही गोष्टी माणसाला कठोर होऊन मजबुरीनं करायला लागतात. काही नाते तसे दूर ठेवावे लागतात. जर आपलं नातं टिकवायचं असलं तर. नाही बरोबर आहे ना. मी कुठं काही कंप्लेंट थोडी करून राहिली. चल ठीक आहे. काही कर बरं, खायला भूकही लागली. आणि ते पोट काय बिघडलेलं आहे का काय, असं पोट असं दुखून नाही राहिलं पण भारी भारी वाटून राहिलं आणि काहीतरी खाई वाटून राहिलं, काही समजून नाही राहिलं. काहीतरी हलकं फुलकं दे बरं. काही मुरमुरे आहेत का लेकराच्या घरात? दे बरं ते मुरमुरे भाजून थोडेसे, तेच खातो. कारण दुसरं तर काही पचणार नाही. पोटही दुखून राहिलं, भूकही लागली, मला माझं समजून नाही राहिलं. अहो तुम्हाला म्हटलं ना डॉक्टरला दाखवून द्या. आ अपचन असेल तर गोळ्या गिळ्या घेतल्यानं बरं होईल ना. नाही, एक दिवस उपाशी राहिलं की झालं. एवढं काय 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 संडास थोडी लागेल आहे मले, काय होते. बाईले म्हणलं बाई मोठे जवळ बा मोहिनीले म्हणत ते बाई लावून देते येते ना शेजारच्या घरी कोणती बाई येते ना भांडे घासायला आणि कायले. मग मोहिनीनं तीच लावली आपल्या घरी बी ती बी. हो माहित आहे ना सांगलं ना मला मोहिनीनं. हो ती हे यायच्या घरातलंच घर आहे ते जसं वाड्यातलं जसं पूजाच्या घरी हाय ते बाई. लय की माझं तर बोलते हमेशा बोलते हे सगळं लय वर्ष दीड वर्ष झाले तिच्या घरी येते ते. हो तिला सांगलं म्हणे मग आता लागते ना आता. हो तसं यायचं घर एवढं मोठं घर आहे. हा लेकरं बाकरं एखादी बाई पाहिजेच. बरी हाय माय बाई पाहुणीन बाई. हा स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर स्वतःचा खर्च वाचून ठेवा दुसऱ्याला मना करत राहा. म्हणजे मा ध्यानात नाही आलं बाई. ध्यानात काय आणा लागते माय. तुम्हाला तितकंही कळत नाही. पहिल्या बायत पण आले पोरीले न्या म्हणून. हा नेलं नाही बाई तुम्ही. आता मोठ्या बाईची गोट न्यारी त्याच्या घरी कोणी माणूस कुणूस नाही करणारा. पण तुमच्या घरी तर समधी बराबरी हाय म्हणतात ना. तरी बी नेलो नाही माय तुम्ही. पा त्याचा बोजा आता याच्यावर पडला ना. आता मोठ्या जावई बान कामवाली बाई लावली तर पगार कोणाला द्यायला लागेल तिले. मोठ्या जावई बालेच द्यायला लागेल ना आमच्या. आ? आता लायण्या जावई बाचं काम होतं हे. आ? तर ते ना तर काहीच नाही माय. मोठे जावई बानच माय मोठेपणा केला आणि लागे ते बाईले सांगलं. मोहिनी नसतं सांगलं तिने कामाले. मग आता पगार बी तेलेच द्यायला लागेल ना. म्हणून म्हणलं की तुमचा बोजा तुम्ही लोकाईवर टाकला. पार्वती सांग बाई आमच्या मोठ्या बाईले तसं बोलूही देत नाही. आता मी का त्या बाई संग भांडून राहिली का त्या बाईले ताने तुने टोमने मारून राहिली. आता बोलून राहिली बाई मी सांगून राहिली त्या बाईले की कामवाली बाई मोठ्या जावई बाण ठेवली. आमच्या पोरीनं लावली कामाले बाई तुमच्या पोरीसाठी. पार्वती तू पाहुणी आहेस ना. पाहुणींवानी राहत जाय बाई जरशी. काय झालं पाहुणीन बाई. अहो माय होती लायनन मोठं आमचं तुमचं कायच्यात काही नाही ना माय मा घरात.
तुम्ही काले काळजी करता. तुमच्या मोठ्या जवायानं जरी लावली ना कामाला बाई, तरी पैसे त्याचे पप्पाच देतात ना. लायण्या जवायला द्या लागत ना मोठ्या जवायला द्या लागत. काही काळजी नका करू तुम्ही. सांग माय, मी तसं नाही म्हणलं नाही इन बाई. म्या गोट सांगली. आमच्या मोठ्या बाईले तर बाई गोटही सहन नाही होत. म्या का तसं म्हणलं का? आता मोठ्या जावई बुवाने पैसे दिले तर का त्याच्याजवळ पैशाची कमी आहे? आता लायण्या जावई बुवाची फॅक्टरी आताच टाकली, नशीन त्याची तेवढी कमाई. आता मोठ्या जावई बुवाची फॅक्टरी लय दिसाची, त्याची कमाई आळमाप. तेली एखाद्या बाईचा पगार देणं म्हणजे का लय मोठी गोठ आहे का? असं सांगून राहिली मी. आता लायण्या जावई बुवाचं काम बी लाईनच आहे. नवीन नवीन फॅक्टरी, एवढी कायची कमाई असणार आहे त्याच्यात. आणि तसं बी आमची पोरगी किती मोठ्या मनाची आहे आमची मोहिनी. हा, वाटू देते का देराच्या साठी केलं का देराणीसाठी करून राहिली का काही? हा, सगळं मनापासून करते. आमच्या घरचे संस्कार तितके चांगले आहेत ना बाई. मग हो हो, तुमची पोरगी लय चांगली आहे. तुमचे संस्कार बी चांगले आहेत. म्हटलं रश्मीची आई, रश्मीले पा बरं काय पाहिजे तर. हा हो, काय करावं माय बाई. हा, आपण बहिणी बहिणी म्हणून बहिणीच्या नात्यानं सल्ला देतो. आता पोरीची बायत पण करायले तिच्याच घरी राहिले तर कमीत कमी काम तर करा पटपट. ती बी त्या बाईले सांगा लागते. हा, बहीण हा म्हणून सांगितलं, नाही तर रागीग माणसान. तसं तर पाहिलं तर तुम्हीच घेऊन जा लागत होतं पोरीले. नाही तो काय तो उगाच उपकार काले कोणाच्या घरी ठेवा. आपलं पाहिलं बायत पण आपणच करा. जबाबदारीच असते ते बापाची. नाही तो काय तो. तुम्ही नेलं तर नाहीच नाही, अति पाहुणींसारख्या राहून राहिल्या. माय मोठ्या बाईच तर करतात माय लेकराले न्हाणं मालिश करणं, आणि तिची सासू माहिती रश्मीचं करते. तुम्ही काय करून राहिल्या होती?